नागपुर में पुराने लेन देन और पारिवारिक विवाद के चलते एक महिला ने घर के सामने खड़ी कार में पेट्रोल डालकर आग लगा दी। सीसीटीवी फुटेज के आधार पर पुलिस ने आरोपी महिला की पहचान कर ली है और मामले की जांच जारी है। नागपुर में रिश्तों के विवाद ने एक गंभीर घटना का रूप ले लिया। निखिलेश राजूरकर की घर के बाहर खड़ी बेलोनो कार को अज्ञात व्यक्ति ने पेट्रोल डालकर आग लगा दी। आग में कार पूरी तरह जल गई और करीब 10 लाख रुपए का नुकसान हुआ। घटना की जांच के दौरान पुलिस ने इलाके के सीसीटीवी फुटेज खंगाले, जिसमें एक महिला चेहरा ढककर कार में आग लगाते हुए दिखाई दी। जांच में उसकी पहचान अमरावती जिले के दरियापुर निवासी पुष्पाबाई काशीराम आमले के रूप में हुई। पुलिस के अनुसार दोनों पक्ष रिश्तेदार है और पुराने लेन देन के विवाद के चलते यह घटना हुई। मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये निखिलेश राजूरकर हे गृहस्थ गोदनी येथे राहतात। दिनांक 30 मे रोजी त्यांच्या घरासमोर लावण्यात आलेली बलेनो ही त्यांची जी गाडी आहे, मारुती सुझुकी बलेनो, ही गाडी रात्री 3 वाजताच्या दरम्यान पेट्रोल टाकून जाळण्यात आली। याच्यामध्ये गाडीचं सुमारे 10 लाख रुपयाचं त्यांचं नुकसान झालेलं आहे। घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमच्या डीबी टीमने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या पूर्ण घटनेचा तपास चालू केलेला होता। संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की एक महिला तोंडावर कापड बांधून त्या ठिकाणी ती येऊन ती गाडी जाळून निघून जात आहे। सदर महिला ही पुष्पाबाई काशीराम आमले, वय 55 वर्षे, राहणार दर्यापूर अमरावती ही असल्याचे निष्पन्न झाले। याच्याबाबत अधिक तांत्रिक तपास करण्यात आला असता सदर महिला ही दर्यापूर येथे येऊन या ठिकाणी नागपूरमध्ये येऊन ती गाडी जाळून पुन्हा दर्यापूर येथे पळून गेल्याचं निष्पन्न झालं। यामध्ये तात्काळ वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास टीम पाठवून सदर महिलेला ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे। गुन्हा घडल्यापासून सुमारे 24 तासाच्या आतमध्येच या महिलेचं नाव निष्पन्न करून तिला ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि तिला अटक करण्यात आलेली आहे। आज रोजी तिला माननीय न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई हे डीबी टीमचे PSI खोमने, PSI डगवाल, PC प्रशांत, विपिन, योगेश, आशिष, रोशन आणि महिला हवालदार अश्विनी यांनी ही संपूर्ण कारवाई केलेली आहे। ही जी महिला आहे ती या तक्रारदारांची लांबची नातेवाईक आहे आणि त्यांचा काही जुना देवाणघेवाणीचा वाद होता आणि सध्या हे आपल्याकडे दुर्लक्ष करतायत। या रागातून तिने हे कृत्य केल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे। नागपुर की यह घटना बताती है कि आपसी विवाद और पारिवारिक मतभेद कभी-कभी गंभीर अपराध का रूप ले सकते हैं। फिलहाल पुलिस ने आरोपी महिला की पहचान कर जांच तेज कर दी है। मामले में आगे की कार्रवाई और पूछताछ के बाद कई और तथ्य सामने आने की संभावना है।